खूप महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. जर तुम्ही कामाला जात असाल आणि सकाळी स्वयंपाक करणे थोडे कठीण वाटत असेल तर भाज्यांचे वाटण, मसाला किंवा आलं, लसूण, मिरची, कांद्याची पेस्ट आधीच बनवून ठेवा, जी 2 आठवडे टिकेल. जेणेकरून पटपट रोजच्या भाज्यांमध्ये या पेस्ट वापरता येतील. नंबर 2. अनेक वेळा कोफ्ता किंवा मंचुरियन बॉल्स वगैरे बनवताना ते मोकळे होतात. अशा वेळी तुम्ही जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या. ती किसल्यावरच लगेच त्यात मसाले घालू नका. त्याऐवजी त्यात मीठ घालून 15 मिनिटे ठेवा. यानंतर भाज्यांमध्ये पाणी येईल आणि ते पाणी असेल ते गाळून घ्या आणि त्यानंतर कोफ्ते बनवा. नंबर 3. दही किंवा दह्याचा कोणताही पदार्थ फाटतो किंवा व्यवस्थित बनत नाही. कढी उकळल्यावर मीठ घातलं तरी कढी फाटलेली दिसते. अशा वेळी तुम्हाला कढीचा गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकायचे आहे. दह्याची कढी चांगली शिजवून घ्या आणि बेसन शिजल्यावरच मीठ घाला. गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतरही तापमान चांगले असेल तर मीठ लगेचच विरघळते. नंबर 4. चपाती शिजल्यानंतर काही वेळाने कडक होऊ लागतात. अनेकांना अशा चपात्या खायला आवडत नाहीत. अशा स्थितीत पीठ मळताना लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि थोडे दूध मिसळून पीठ मळून घ्या. असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील. अगदी सामान्य रोटी बनवल्याप्रमाणे बनवली जाईल. नंबर 5. पुलाव किंवा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवली तर अनेकदा तांदूळ चिकटून राहतो आणि फुलत नाही. अशा स्थितीत बनवण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल. सर्वप्रथम कुकरमध्ये भाज्या परतून घेतल्यावर त्यात तांदूळ घालून परतून घ्या आणि नंतर पाणी घाला. तुमच्याकडे जे काही तांदूळ आहेत त्यापेक्षा अर्धा ग्लास जास्त पाणी घाला आणि नंतर त्यात 1 चमचे लिंबाचा रस घाला. याने तुमचा पुलाव किंवा बिर्याणी सर्वच फुलून जाईल. नंबर 6. कुकरमधील तांदूळ जळाला असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की शिजवलेल्या भाताला जळण्याचा वास येईल तर भात एका प्लेटमध्ये ठेवून नंतर पंखाखाली ठेवा. असे केल्याने भाताचा जळलेला वास फक्त 2-3 मिनिटांत निघून जाईल. भांडी बदलून तांदूळ हवेत ठेवला नाही तर हा वास तसाच राहतो. नंबर 7. जर तुम्ही दही बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम विचारात घ्यायची गोष्ट म्हणजे दुधाचे तापमान. दूध इतके गरम असले पाहिजे की जेव्हा तुम्ही बोट लावाल तेव्हा ते कोमट वाटेल. मग त्यात 1 चमचा दही घाला. यानंतर तवा गरम करून ही दही हंडी गरम तव्यावर ठेवा. यामुळे दही खूप घट्ट होईल आणि चांगले गोठेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.